तर मित्रांनो आपण प्रथम बघूया आर्थिक वृद्धी। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक वृद्धी काय, तर आर्थिक वृद्धी ह्या शब्दामध्ये, आर्थिक वृद्धी या शब्दामध्ये हा जो वृद्धी जो शब्द दिसतो ना, हा वृद्धी शब्द कशाशी संबंधित आहे बरं? हा वृद्धी शब्द संख्येशी, कशाशी, तर संख्येशी संबंधित आहे। म्हणजेच काय, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना कशी आहे, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना संख्यात्मक आहे। आर्थिक वृद्धी संकल्पना कशी आहे, तर आर्थिक वृद्धी ही संकल्पना संख्यात्मक आहे। मित्रांनो, आर्थिक वृद्धी ही संकल्पना संख्यात्मक आहे लक्षात आल्यानंतर आता आपण आर्थिक वृद्धीची व्याख्या बघूया। काय आहे आर्थिक वृद्धीची व्याख्या, तर आर्थिक वृद्धी म्हणजे देशातील वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनात झालेली वाढ। काय, तर देशाच्या वस्तू आणि सेवेच्या कशात, एकूण उत्पादनात झालेली वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी होय। बघा इतकी सोपी व्याख्या आहे मित्रांनो आर्थिक वृद्धीची।